श्री येडेश्वरी देवस्थान येरमाळा चैत्र पौर्णिमा यात्रेला शनिवार दिनांक 12 एप्रिलपासून सुरुवात होत आहे। या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह विविध भागातून 15 ते 20 लाख भाविक यात्रा काळात येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट, येरमाळा पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा यांनी यात्रेची कशी तयारी केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तसेच यावेळी यात्रा कायमस्वरूपी टिकावी, यात्रेला राजाश्रय मिळावा, यात्रेला निधी मिळावा, तसेच प्रशासनाने कडक निर्णय घेण्याची गरज असल्याचे ग्रामपंचायतकडून अपेक्षा व्यक्त होत आहे। यात्रेचा येडेश्वरी भक्तांना यात्रा सुकर होण्याच्या दृष्टीने यात्रेकरूंनी प्रशासन, येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून यात्रेचा आनंद घ्यावा ही तयारीचा छावा लाईव्हच्या वतीने मनपूर्वक विनंती। आपणास यात्रा सुखकर हो ही येडेश्वरी चरणी प्रार्थना। आई राजा उदय उदय। नमस्कार, मी गणेश राजभाऊ बेद्रे, येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट सदस्य। येत्या 12 तारखेला या ठिकाणी चैत्र पौर्णिमा चालू होणार आहे। येडेश्वरीची यात्रा या ठिकाणी चालू होणार आहे। ज्या यात्रेच्या अनुषंगाने जे येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी काय काय व्यवस्था भाविकांसाठी केली आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती देतो की यात्रेला या जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी पिण्याची, पाण्याची भरपूर व्यवस्था, तसेच चांगली दर्शन रांग व्यवस्था, ज्याच्यामध्ये सावली शेड त्याची व्यवस्था केलेली आहे। परत दर्शन रांगेमध्ये बाथरूम, लोकांना जर अर्जंट काय प्रॉब्लेम आले त्यासाठी काय काय कक्ष बनवले आहेत, त्याच्यापैकी एक बाथरूम, संडास बाथरूमची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक दर्शन मंडपामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, फॅनची व्यवस्था आहे, लाईट संध्याकाळच्या टायमाला भरपूर प्रकाश मिळेल अशी सर्वत्र लाईटची व्यवस्था मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे। तसेच भाविकांना सूचना देण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित साऊंड सिस्टीम देखील व्यवस्थित केलेली आहे। कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी सगळ्यावर नजर ठेवण्यासाठी CCTV सिस्टीम देखील या ठिकाणी आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने केलेली आहे। अशा प्रकारे सर्व व्यवस्था या ठिकाणी आमची आता पूर्ण झालेली आहे। उन्हापासून भाविकाला त्रास होणं त्यासाठी काय व्यवस्था केली? आम्ही या ठिकाणी सावली शेडची, म्हणजे तिथं ऊन हे भाविक बसून राहणार आहेत त्या ठिकाणी आम्ही मंडप, मोठे मोठे म्हणजे मंडप टाकलेले आहेत, अशी त्यांचं उन्हापासून त्यांची सुरक्षा व्हावी यासाठी सावलीची व्यवस्था केलेली आहे। काय भाविकासाठी काय मोफत अन्नछत्र वगैरे काय? आम्ही यात्रे काळामध्ये जे भाविक एखादं अडचण आहे त्या ठिकाणी आम्ही 2 टाइम रोज अन्नछत्र म्हणजे अन्न वाटप करत आहेत। आणि तसंच विशेषतः जे प्रशासकीय वर्ग या ठिकाणी यात्रे काळामध्ये मदतीस येणार आहेत, भाविकांच्या सेवेसाठी येणार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही 24 तास अन्नदान व्यवस्था या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे। नमस्कार, मी संतोष
संतोष आठवले, येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचा कोषाध्यक्ष. आपली येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा दिनांक 12 एप्रिलपासून सुरू होते. 12 ते 17 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालू आहे. 12 एप्रिलला मुख्य पौर्णिमा आहे. त्या दिवशी मंदिरावरती संध्याकाळी 9 वाजता छबिना पालखी मिरवणूक होते. त्यानंतर 13 तारखेला सकाळी 8:15ला पालखीचं प्रस्थान मंदिरावरून चुन्याच्या रानाकडे होतं. आमराई मंदिरात तिथून ती आमराई मंदिराकडे जाते. 10:30 ते 11पर्यंत चुन्याच्या रानात पालखी पोहोचते आणि तिथून पुढं 12 वाजेपर्यंत ती आमराई मंदिरामध्ये पालखी जाते. अशा प्रकारे यात्रा काळातले विधी या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर कुस्तीचं कार्यक्रम असतो. कृषी प्रदर्शन यावर्षी नवीन घेतलेला आहे विषय. त्यानंतर त्या ठिकाणी पशुप्रदर्शन असतं आणि शेवटी 17 तारखेला गुढी प्रसाद घेऊन 4 वाजता पालखी याच्याकडून आमराईतून मंदिराकडे येते. याप्रमाणे हे विधी पार पडतात. तसेच मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यामध्ये भरपूर पिण्याच्या पाण्याची भरपूर व्यवस्था केलेली आहे. आमच्याकडं 2 लाख लिटरचे 2 टँक आहेत, 2 विहिरी आहेत. त्या विहिरीवरून पाणी पुरवठा या ठिकाणी आहे. पाण्याची कसलीही कमतरता भासणार नाही याची आम्ही ट्रस्टला काळजी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, डोंगरावरती 12 आणि 13 तारखेला यात्रा भरते. त्यावेळेस उन्हाचा खूप पारा चढलेला असतो. त्यासाठी सावली सेटची व्यवस्था जवळपास 1 लाख भाविक बसतील किंवा 50,000 भाविक 50,000 ते 1 लाख भाविक बसतील एवढी सावली सेटची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या परिसरात तसेच मंदिर पायथ्याशी जे आमचं खेटावाट आहे किंवा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्याच्यावर देखील लाईटची व्यवस्था भरपूर लाईट या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे काही अघटित घटना घडू नये किंवा काही गोष्टी घडू नयेत म्हणून पोलिसाच्या मदतीला आम्ही 100 सिक्युरिटी गार्डची नियुक्ती केलेली आहे. जेणेकरून कुठेही रेलचेल होणार नाही किंवा कुठं गर्दीचं काही अपघात घडणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेतो आहोत या सिक्युरिटी गार्डच्या सहाय्याने. त्याचप्रमाणे 100 स्वच्छता कर्मचारी आम्ही नियुक्ती केलेले आहेत किंवा यात्रेदरम्यान कुठेही घाण होणार नाही, स्वच्छ राहील याच्यासाठी आम्ही 100 सिक्युरिटी गार्ड 100 स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. तसेच अन्नछत्राचं तर आम्ही 2 वर्ष झालं या ठिकाणी चालू केलेलं आहे. भरपूर अन्नदान त्या ठिकाणी होतं आहे. आमच्या देवीच्या यात्रेला येणारे जे काही अधिकारी जे कर्मचारी आहेत जे सर्व भाविकांची सेवा करतात त्यांच्यासाठी 24 तास यात्रा काळामध्ये 24 तास तिथं अन्नछत्र चालू आहे आणि यात्रेच्या नंतर भाविकांसाठी अन्नछत्र चालू असतात 12 महिने. त्याच नंतर असं आहे की आम्हाला एक ट्रस्टच्या वतीनं असं आवाहन करावं असं वाटतं की ज्या प्रथा भाविकांना आराधी वगैरे सांगतात किंवा तुम्ही हळद घेऊन जा, हळद लावा, हळदीची प्रथा आपल्या मंदिरात कधीच नव्हती आणि नाही. आम्ही ती प्रथा बंद केलेली आहे. त्याच्यासाठी 5,000 रुपये दंड आम्ही आकारला जातो. जर कोणी हळद लावली, हळद घेऊन आलं तर ट्रस्टच्या वतीनं त्याला 5,000 दंड केला जाईल. तर कृपया भाविकांना आमची विनंती आहे की कुणीही हळद आपल्या मंदिरावर घेऊन येऊ नये. हळदीचा मान किंवा हळद आपल्याकडे कधी नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे. तर कृपया भाविकांनी हळद तसेच पायऱ्यावरती दिवे लावणे ह्या गोष्टी करू नये. कारण दिवे जर लावले पायऱ्यावरती तर एखादा अपघात गर्दीमध्ये घडू शकतो. त्यामुळे दिवे कृपया भाविकांनी या ठिकाणी लावू नये एवढं मी ट्रस्टच्या वतीनं आवाहन करतो. सर्व भाविकांनी यात्रेला येऊन यात्रेचा देवीचं दर्शन घ्यावं, यात्रेचा आनंद घ्यावा. आमच्या ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांचं या ठिकाणी स्वागत आहे. येडेश्वरी चैत्री यात्रे पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवस्थान मंदिराकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी काय काय व्यवस्था केली आहे? नमस्कार. चैत्र पौर्णिमेनिमित्त येडेश्वरी देवस्थानचा ट्रस्ट बोलतो आहे. येडेश्वरी देवीची ही सर्वात मोठी यात्रा आहे आणि या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून अनेक भाविक जे आहेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भाविकांना ज्या आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या देवस्थान ट्रस्टनं पुरवलेल्या आहेत. पिण्यासाठी पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था येडेश्वरी देवस्थानने केलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून सुलभ आणि चांगल्या पद्धतीचं दर्शन येणाऱ्या भाविकांना घेता यावं. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जे भाविक येणार आहेत त्यांच्या येण्याचा आणि जाण्याचा मार्ग जो तो स्वतंत्र करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिर परिसरामध्ये निवाऱ्याचीही व्यवस्था केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही
आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन घेता यावं याची पुरेपूर योजना जी आहे ती येडेश्वरी देवस्थानाने केलेली आहे. परंतु या सगळ्या दृष्टिकोनातून काही अनिष्ट प्रथा देखील या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि त्या प्रथा ज्या आहेत ते येरमाळ्यामध्ये कधीच नव्हत्या. जसं की हळद लावण्याची प्रथा गेली 5 वर्ष झाला मी वारंवार सांगतोय की हळद लावण्याची प्रथा येडेश्वरी मंदिरामध्ये नाही. कारण हळद जी आहे ती केमिकल मिश्रित हळद आहे, जेणेकरून त्याचा मानवी त्वचेला येणाऱ्या भाविकांना, पुजाऱ्यांना आणि सगळ्यांनाच त्रास होतो आहे. त्या दृष्टिकोनातून मी येडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करतो की कुणीही हळदीचा वापर करू नये. हळद खेळण्याची प्रथा जी आहे ती अनिष्ट प्रथा आहे. अशी प्रथा येडेश्वरी मंदिरावर नाही. येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीने सुलभ दर्शन व्हावं, प्रशासनानं देखील चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे. भरपूर जवळजवळ 500-600 पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही सूचनांचं भाविकांनी पालन करावं. प्रशासकीय दृष्टिकोनातून स्वतः कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. SP साहेब देखील दररोज चक्कर मारत आहेत. सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सर्व येरमाळा ग्रामस्थ येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधेसाठी या ठिकाणी अहोरात्र सेवा देण्यास बांधलेला आहेत आणि त्याप्रकारे भाविकांना योग्य ती सुविधा पुरवण्यामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. 12 एप्रिलपासून येडेश्वरी यात्रेला प्रारंभ होत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं यात्रेची काय तयारी केली आहे? पोलीस प्रशासनाने यात्रेची तयारी व्यवस्थित केलेली आहे की 11 आणि 12 आणि 13 दोन दिवस तिकडं गर्दी असते डोंगरावरती. तर आम्ही 3 ठिकाणी फिल्टर केलेले आहे. 3 ठिकाणी आम्ही बॅरिकेटिंग करून फक्त भाविकच पुढे जातील. सर्व वाहनाला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पहिली पार्किंग आहे ती सचिन पाटील सरांची शाळा आहे, तिथनं त्याच्या दोन्ही बाजूला आम्ही पार्किंग केलेली आहे. त्यानंतर पुढं कल्लोळ म्हणून आहे. कल्लोळच्या पुढल्या मलकापूर पाटीकडनं येणारे जे काही वाहनं आहेत ती मलकापूर पाटीकडून उजव्या हाताला जी मोकळी पेस आहे तिथं आम्ही पार्किंग केलेली आहे. तिकडनं मलकापूर पाटीकडनं येणाऱ्या गाड्या आहेत ते त्या साईडला पार्किंग होतील आणि या येरमाळ्यातून आणि बार्शीकडून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सचिन पाटील सरांच्या शाळेच्या अलीकडल्या उजव्या हाताला जी मोकळा पेस आहे तिथे पार्किंग केलेली आहे. आणि त्यानंतर तिसरा फिल्टर आम्ही 5 पायरीच्या इकडे लावलेला आहे की तिथनं पुढं कुठलीही वाहन जाणार नाही, एकही वाहन जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. पुरेसा बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे. आम्ही सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. 13 तारखेला खूप गर्दी असते तर आम्ही 4 ठिकाणी तात्पुरते बसस्थानक केलेले आहेत. बार्शीकडनं येणारे जे बसेस आहेत ते येरमाळा ते बार्शी कडे बांगरवाडीकडे जो रस्ता जातो त्याच्या डाव्या हाताला तिथं एक तात्पुरता बसस्थानक उभारणी करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट कळंबकडून येणारा जे काय बसेस आहेत त्यासाठी त्या कळंब रोडला उजव्या हाताला तिकडं बस स्थानक आम्ही करत आहोत. आणि तेरखेड्याकडनं जे काय बसेस येणार आहेत ते तेरखेड्याच्या तिथंच एक तात्पुरता बस स्थानक करत आहोत. धाराशिवकडून येणारे जे वाहन आहेत मलकापूर पाटीच्या उजव्या हाताला तिकडे एक आम्ही बसस्थानक तात्पुरता करत आहोत. आणि भाविकांना रहदारीपासून त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत. ज्या त्या ठिकाणी आम्ही बॅरिकेटिंग करणार आहोत. पुरेसा स्टाफ आहे, पुरेसा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे आणि वाहनं आतमध्ये बिलकुल येणार नाही त्याची काळजी घेणार आहोत. आणि भाविकांना बिलकुल त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. आम्ही जे काय बाहेरनं भाविक यात्रेकरू येणार आहेत त्यांची परिपूर्ण आम्ही सुरक्षेची काळजी घेऊ. कुठलाही त्यांना कुठलाही धक्का पोचणार नाही किंवा त्यांना पूर्णपणे सुरक्षितता वाटेल याची परिपूर्ण आम्ही काळजी घेत आहोत. येणारे जे बाहेरचे भाविक आहेत यात्रेकरू त्यांच्यासाठी डोंगराच्या तिकडं आम्ही 5 पायरीच्या बाजूलाच आमची तात्पुरती पोलीस चौकी स्थापन केलेली आहे. आणि तिथं हरवले आणि सापडले हा पण कक्ष आम्ही तिथं उभारणी केलेला आहे. आणि जे बी भाविकांना कुणाला काय असं शंका वाटेल किंवा कुणाचा हरवला माणूस किंवा व्यक्ती, बाळ, लेकरू तर त्यांनी त्या ठिकाणच्या परिसरात त्या चौकीत आमचा संपर्क साधावा. तसेच आंबराईमध्ये आम्ही एक दुसरी चौकी आम्ही तात्पुरती चौकीची उभारणी केलेली आहे. आणि तिथंही हरवले आणि सापडले हा एक कक्ष आम्ही नवीन उभारणी करत आहोत. जे की कोण माणूस चुकला किंवा कोण व्यक्ती
चुकलं तर तिथं चौकीला जाऊन आमच्या संपर्क साधला तर त्यांना तिथं मदत होऊ शकेल. त्यानंतर आम्ही जो आपला कळंब रोड आहे, जो कळंब रोडच्या तिथं आम्ही आमचा फिक्स पॉईंट देत आहोत. कळंब रोडच्या तिथनं जे बी कोणाला काय वाटत असेल किंवा काय त्यांना मदत हवी असेल तर आमच्या पोलीस बांधवाशी संपर्क साधावा. तिथं ते पोलीस बांधव आमचे 100% मदत करतील. ओके. तसेच यात्रा काळामध्ये अवैध धंदे बिलकुल चालणार नाहीत. जर कुठं आम्हाला दिसून आले तर आम्ही 100% त्याच्यावर परिपूर्ण कारवाई करू. त्यानंतर जर कोणी संशयित चोरी करण्याच्या उद्देशाने असे फिरत असतील आणि जर संशय कोणाला आला तर त्यांनी पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा. आम्ही तात्काळ कारवाई करू. येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा 12 एप्रिलपासून चालू होत आहे. त्या अनुषंगानं ग्रामपंचायत कार्यालयानं भाविक भक्तासाठी काय तयारी केली आहे? नमस्कार, मी गणेश बारकुल, उपसरपंच ग्रामपंचायत येरमाळा. श्री आई येडेश्वरी देवीची यात्रा सन 2025 मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि त्या दृष्टीनं ग्रामपंचायत या यात्रेची पूर्ण भाविकासाठी सोयीसुविधा आणि पूर्ण तयारी करत आहे. त्यापैकी यात्रेमध्ये स्वच्छता आणि त्यानंतर पाण्याची सुविधा ही मोठ्या प्रमाणात आम्हाला करावी लागते आणि आम्ही ते करतो. त्याचबरोबर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काय औषध किंवा निर्जंतुकीकरण करणं या सगळ्या सुविधा आम्ही मोठ्या हिरिरीने करतो. हा येडेश्वरी यात्रेचा हा सण आमचा गावाचा मोठा उत्सव असल्याने आम्ही मोठ्या उत्साहाने या यात्रेची पूर्ण तयारी करतो. त्यामध्ये 5 दिवसाचे विविध कार्यक्रम असतात. त्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिला चुनाविसण्याचा कार्यक्रम असतो. त्या चुनाविसण्याच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी केली जाते आणि त्या रानातली स्वच्छता, त्या रानातल्या जे काही म्हणजे अडीअडचणी आहेत त्या पूर्ण त्यातली स्वच्छता आणि व्यवस्था पूर्ण केली जाते आणि त्या आम्ही पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर शोभेची दारू असेल, पशुप्रदर्शन असेल, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आमचे, त्यानंतर कुस्तीचा कार्यक्रम आहे. याची पूर्ण आम्ही येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण तयारी केलेली आहे आणि ते आम्ही चांगल्या मोठ्या उत्साहाने पार पाडतो. त्याचबरोबर आमराई परिसरामध्ये जे काही व्यापारी येतात, व्यापारीचे स्टॉल असतात, दुकाने येतात, या दुकानासाठी आखणी करणे, त्याच्यानंतर त्यांना जागा देणे, जागा उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवस्थित बसवणे, त्यांच्या लाईटची व्यवस्था करणे, त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्याबरोबर त्यांना संरक्षण देणे, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्ण दक्षता घेत असतो आणि आता यावर्षी आम्ही घेतलेली आहे. त्या दृष्टीनं की व्यापाऱ्यांना, भाविकांना यात्रा कशी सुकर जाईल या पद्धतीनं ग्रामपंचायत पूर्ण जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये पूर्ण सगळ्या पद्धतीची तयारी चांगल्या पद्धतीने करते आणि यावर्षी आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आणि ग्रामपंचायत पूर्ण तयारी करताना की सर्व विभागाच्या प्रशासनाला सोबत घेते आणि सोबत घेऊन त्यांच्याकडून विविध कामं करून घेते. की आरोग्य डिपार्टमेंट असेल, त्यानंतर पोलीस असेल, त्यानंतर महसूल विभाग असेल, त्याच्यानंतर बांधकाम विभाग असतील, अन्न प्रशासन असेल, या सगळ्या विविध प्रशासनाला आम्ही सोबत घेऊन त्यांच्याकडून विविध प्रकारची कामं करून घेऊन यात्रा कशी सुकर आणि व्यवस्थित होईल या दृष्टीने आम्ही काम करतो. आणि यावर्षीही सगळ्या प्रशासनाला आम्ही सज्ज ठेवलेलं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्याबरोबर बैठका घेतलेल्या आहेत. बैठका घेऊन पूर्ण यात्रेची तयारी त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन असेल, अग्निशामक असेल, या सगळ्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठलीही इजा आणि कुठल्याही संकट ओढावेल अशा पद्धतीची काळजी आम्ही यावर्षी पूर्ण तयारी झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं यावर्षीची यात्रा चांगली सुकर होईल या पद्धतीने आम्ही पूर्ण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री
पौर्णिमा यात्रा 12 एप्रिलपासून चालू होत आहे. त्या अनुषंगानं ग्रामपंचायत कार्यालयानं भाविक भक्तासाठी काय तयारी केली आहे? नमस्कार, मी गणेश बारकुल, उपसरपंच ग्रामपंचायत येरमाळा. श्री आई येडेश्वरी देवीची यात्रा सन 2025 मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि त्या दृष्टीनं ग्रामपंचायत या यात्रेची पूर्ण भाविकासाठी सोयीसुविधा आणि पूर्ण तयारी करत आहे. त्यापैकी यात्रेमध्ये स्वच्छता आणि त्यानंतर पाण्याची सुविधा ही मोठ्या प्रमाणात आम्हाला करावी लागते आणि आम्ही ते करतो. त्याचबरोबर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे काय औषध किंवा निर्जंतुकीकरण करणं या सगळ्या सुविधा आम्ही मोठ्या हिरिरीने करतो. हा येडेश्वरी यात्रेचा हा सण आमचा गावाचा मोठा उत्सव सण असल्याने आम्ही मोठ्या उत्साहाने या यात्रेची पूर्ण तयारी करतो. त्यामध्ये 5 दिवसाचे विविध कार्यक्रम असतात. त्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिला चुनाविसण्याचा कार्यक्रम असतो. त्या चुनाविसण्याच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी केली जाते आणि त्या रानातली स्वच्छता, त्या रानातल्या जे काही म्हणजे अडीअडचणी आहेत त्या पूर्ण त्यातली स्वच्छता आणि व्यवस्था पूर्ण केली जाते आणि ते आम्ही पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर शोभेची दारू असेल, पशुप्रदर्शन असेल, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आमचे, त्यानंतर कुस्तीचा कार्यक्रम आहे. याची पूर्ण आम्ही येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने पूर्ण तयारी केलेली आहे आणि ते आम्ही चांगल्या मोठ्या उत्साहाने पार पाडतो. त्याचबरोबर आमराई परिसरामध्ये जे काही व्यापारी येतात, व्यापाऱ्याचे स्टॉल असतात, दुकाने येतात, या दुकानासाठी आखणी करणे, त्याच्यानंतर त्यांना जागा देणे, जागा उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवस्थित बसवणे, त्यांच्या लाईटची व्यवस्था करणे, त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे, त्याबरोबर त्यांना संरक्षण देणे, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही पूर्ण दक्षता घेत असतो आणि आता यावर्षी आम्ही घेतलेली आहे. त्या दृष्टीनं की व्यापाऱ्यांना, भाविकांना यात्रा कशी सुकर जाईल या पद्धतीनं ग्रामपंचायत पूर्ण जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये पूर्ण सगळ्या पद्धतीची तयारी चांगल्या पद्धतीने करते आणि यावर्षी आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. आणि ग्रामपंचायत पूर्ण तयारी करताना की सर्व विभागाच्या प्रशासनाला सोबत घेते आणि सोबत घेऊन त्यांच्याकडून विविध कामं करून घेते. आरोग्य डिपार्टमेंट असेल, त्यानंतर पोलीस असेल, त्यानंतर महसूल विभाग असेल, त्याच्यानंतर बांधकाम विभाग असतील, अन्न प्रशासन असेल, या सगळ्या विविध प्रशासनाला आम्ही सोबत घेऊन त्यांच्याकडून विविध प्रकारची कामं करून घेऊन यात्रा कशी सुकर आणि व्यवस्थित होईल या दृष्टीने आम्ही काम करतो. आणि यावर्षीही सगळ्या प्रशासनाला आम्ही सज्ज ठेवलेलं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्याबरोबर बैठका घेतलेल्या आहेत. बैठका घेऊन पूर्ण यात्रेची तयारी त्यांच्याकडून करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन असेल, अग्निशामक असेल, या सगळ्याची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठलीही इजा आणि कुठल्याही संकट ओढावेल अशा पद्धतीची काळजी आम्ही यावर्षी पूर्ण तयारी झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं यावर्षीची यात्रा चांगली सुकर होईल या पद्धतीने आम्ही पूर्ण तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. येरमाळा येडेश्वरीची यात्रा ही मराठवाड्यातली सर्वात मोठी 1 नंबरची जत्रा आहे. येरमाळा येडेश्वरीची यात्रा ही ब दर्जामध्ये मोडली जाते. तीर्थक्षेत्र पण ब दर्जामध्ये आहे. आणि पूर्वीपासून जशी येरमाळाची यात्रा इतक्या मोठ्या स्वरूपाची असते की इतर गावासारखी लोकवर्गणी जमा करून ही यात्रा होत नाही, तर ही यात्रा इतकी भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात असते की जवळपास 15-20 लाखाच्या संख्येने भाविक या ठिकाणी एका वेळी जमतात. आणि ह्याचं नियोजन पूर्वीपासून ग्रामपंचायत आणि गावकरी करतात. गावकऱ्याचा हा खूप मोठा सण असल्याने गावकरी याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि ग्रामपंचायत पूर्ण योगदान देते. परंतु दुःख आणि खेद वाटण्याची एक गोष्ट आहे की प्रशासनाने आजतागत आणि आतापर्यंत ग्रामपंचायत आणि गावकरी यात्रा पार पाडतात म्हणून प्रशासन याच्याकडे कसलंही
आतापर्यंत थोडंसं लक्ष दिलेलं नाही की एवढी मोठी यात्रा ग्रामपंचायत आणि गावकरी कशी पार पाडतात हे आयुष्यरीच्या आशीर्वादानंच आतापर्यंत सगळं होत आहे. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ही यात्रा आता वरचेवर वाढत आहे. भाविकची संख्या येडेश्वरी देवस्थानावर वाढत आहे. लोकांचा लोंढाच्या लोंढा खूप वाढत आहे. यात्रा ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांना हँडल करणं आता सुकर होत नाही. त्या दृष्टीनं प्रशासनानं पूर्ण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यात्रेसाठी हा भाविकांच्या सोयीसुविधेसाठी निधी हा अजिबातच नाही. तर प्रशासनानं तुळजाभवानीला 100% भाविक येत असेल तर 50% भाविक हा येडेश्वरी देवीच्या येरमाळ्याला यात्रेसाठी येतो. तर तुळजापूरला प्रशासनाने शासनाने निधी दिलेला आहे यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधेसाठी निधी दिलेला आहे. परंतु येरमाळ्यासाठी कसलाही निधी दिलेला नाही. यात्रा ही पार पडायची असेल तर इथं भाविकांच्या सोयीसुविधेसाठी निधीची खूप गरज आहे. त्यामध्ये पूर्ण यंत्रणा ही तुटपुंज्या पैशावर ही ग्रामपंचायत चालवते. तर जर ह्या यात्रेला जर निधी मिळाला, प्रशासनाने जर ही मनावर घेतली यात्रा, तर खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी यात्रेची सोय होऊ शकते. परंतु प्रशासन फक्त बैठका घेऊन फक्त थोडं म्हणजे नादी लावण्याचं काम करत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की कृपया आपण ही यात्रा हातात घ्यावी आणि पुरेसा निधी उपलब्ध करावा कायमस्वरूपी यात्रेसाठी. त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावेत. आणि प्रशासनानं ह्या यात्रेत अनेक प्रश्न आहेत यात्रेसाठी, की जसे की समजा पोलीस प्रशासन असेल, आता वरचेवर चोऱ्याचे प्रमाण वाढत आहे. पोलीस प्रशासनाने सज्ज राहायला पाहिजे. तसेच महसूल विभागाने सज्ज राहायला पाहिजे. आता येरमाळ्याचे रस्ते आणि हायवे रोड चांगला झालेला आहे. परंतु ट्रॅफिकच्या दृष्टीने जो काही ब्रिज झालेला आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकच्या दृष्टीने बोगदे ठेवायला पाहिजे होते. परंतु प्रशासनानं या यात्रेची कसलीही काळजी घेतलेली नाही आणि त्या दृष्टीने कुठलंही नियोजन प्रशासन करत नाही. आम्ही ग्रामपंचायत पूर्ण त्यांना वेगवेगळी सूचना देऊन सांगतो, पत्रव्यवहार करतो की बाबा यात्रेसाठी आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. परंतु अधिकारी काही कायमस्वरूपी नसतात आणि तल्लाटिलो करण्याशिवाय किंवा उडवडीची उत्तरे देऊन वेळ घालवण्याशिवाय कसलाही आतापर्यंत कार्यक्रम झालेला नाही. जसं की आता वरचेवर यात्रा वाढत आहे, परंतु जागा ही अपुरी पडत आहे. पालखी मार्ग असेल, सुन्याचे रान असेल, आंबराईचे क्षेत्र असेल, या ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. त्याचबरोबर जे काही खाजगी लोकांच्या जमिनी असतील, जागा असतील, ते लोक त्याचं बांधकामाचं नियोजन करत आहेत आणि ही जागा अपुरी पडत आहे. जर आपली यात्रा जीवन ठेवायची असेल किंवा पूर्वपार चालवायची असेल तर ही जी काही यात्रेची जागा असेल किंवा पालखी मार्ग असतील तर हे प्रशासनानं आत्ताच आरक्षित ठेवायला पाहिजेत. आणि आरक्षित ठेवून ही कायमस्वरूपी यात्रेच्या दृष्टीनं प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर निधीची जास्तीत जास्त पूर्तता या यात्रेसाठी तुळजापूरच्या धर्तीवर करणे हे गरजेचं आहे, असं मला कळकळीची शासनाला विनंती आहे. येरमाळा ग्रामस्थ आणि येरमाळा गावकरी ही पूर्ण यात्रेचा मोठा सण असल्यामुळे आणि उत्साह असल्यामुळे, मोठा उत्सव असल्यामुळे वर्षभरातला, तर येरमाळ्याचे नागरिक आणि गावकरी पूर्ण आपला तन मन धनाने यात्रेसाठी योगदान देतात आणि यात्रा यशस्वी होण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करतात. पाणी, अन्नदान, त्यानंतर आलेल्या भाविकांची सोय, पाहुण्यारोळ्यांची सोय हे येरमाळा भाविक करतात. त्याचबरोबर मला सर्वांना अशी विनंती करावी वाटते ग्रामस्थांना की यावर्षी ही यात्रा आता वरचीवर जास्त भरत आहे, तर आपण सगळ्यांनी यात्रेच्या दृष्टीने शांतता आणि जास्तीत जास्त लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येणारे जे भाविक आहेत त्या भाविकांना माझी अशी विनंती आहे की भाविकांनी आल्यानंतर दर्शन घेणे, आपला काय विधी असेल तो विधी पूर्ण करणे, त्याबरोबर शांतता राखणे आणि सर्व लोकांना सहकार्य करून येडेश्वरी यात्रेचा आनंद व येडेश्वरी यात्रेचं दर्शन घ्यावे. त्याचबरोबर येरमाळा यात्रेमध्ये सुनावेचण्याच्या दिवशी
आमदार माननीय राणादादा जगदीशसिंह पाटील यांच्या वतीने दरवर्षी हेलिकॉप्टरच्या द्वारे पुष्पवृष्टी पालखीवर केली जाते. यावर्षीही हेलिकॉप्टरद्वारे चुन्याच्या रानामध्ये पालखीवर हे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्याचाही भाविकांनी खूप आनंद घ्यावा व भाविकांना अशी नम्र विनंती करतो की ही यात्रा आपण शांततेत पार पाडावी ही येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो.